Maharana Resort, Rai Dam Road, Vadoli Tadoba, Chandrapur, Maharashtra. The best place for your holidays has now become official. Hospitality partner for Mr., Mrs. and Miss India Cosmos 2024. Beautiful ambience, surrounded by natural jungle beauty. Luxurious and comfortable family rooms, beautiful tents, delicious veg and non-veg food, swimming pool and rain dance. Ideal for Tadoba Jungle Safari, any party, family outing and other occasions. Maharana Resort welcome all the finalists of Mr., Mrs. and Miss India Cosmos 2024 in the internationally famous Tiger Reserve Jungle of Tadoba. Contact number 9822 02970, 9822 02971, 9822 2972. नमस्कार, मैं हूं आपके साथ हर्षिता और आप देख रहे हैं पार्थशर समाचार, सत्य परमो धर्म। जिला सामान्य अस्पताल में सहायक अधिसेविका के पद पर कार्यरत आशा बावड़े को उनको उत्कृष्ट काम के लिए राष्ट्रीय फ्लोरेंस नाइटिंगेल सम्मान से सम्मानित किया गया है। बुधवार को नई दिल्ली स्थित राष्ट्रपति भवन में आयोजित कार्यक्रम में राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू ने आशा बावड़े को पुरस्कार दिया है। जिले में यह पुरस्कार पाने वाली आशा बावड़े पहली महिला बन गई हैं। इस संदर्भ में पार्थशर समाचार के संपादक राजेश नायडू ने उनसे विशेष बातचीत की है, तो आइए जानते हैं उन्होंने क्या कहा। नमस्कार दोस्तों, मेरे साथ में एक बहुत ही प्रतिष्ठित महिला यहाँ बैठी है जिन्हें अभी अभी राष्ट्रपति के हाथों फ्लोरेंस नाइटिंगेल अवार्ड से सम्मानित किया गया और ये हमारे भद्रावती की ही जन्मी और यहाँ पे कार्य की हुई महिला है। इनका अभी अभी कुछ समय पहले शिवसेना की वाघिन जिसे कहते हैं ऐसी किशोरीताई पेडनेकर इनके हाथों सम्मान हुआ है। आइए आपका परिचय इनसे कराते हैं। ताई, हमारे दर्शकों के लिए आपका पूरा नाम बताइए, आपका जन्म कहाँ हुआ, शिक्षण कहाँ हुआ, थोड़ा ये बताइए। माझं नाव आशा वामनराव बावणे, माझा जन्म भद्रावती, जिल्हा चंद्रपूर इथे। ताई, तुमचं काय शिक्षण झाला आणि आता जे तुम्हाला जो पुरस्कार मिळाला त्याबद्दल आम्हाला माहिती द्या। आम्ही कन्या शाळा इथे 1ली ते 4थी प्राथमिक कन्या शाळा मध्ये शिकली आणि त्यानंतर जिल्हा परिषद शाळा नागमंदिर तिथे 5वी ते 10वी पर्यंत माझं शिक्षण झालं। 11वी 12वी विंजासन विवेकानंद कॉलेज 12वी पर्यंत माझं शिक्षण झालेलं आहे। आणि आता जे तुम्हाला पुरस्कार मिळालेला आहे ते कसं काय मिळालं, का करावं लागलं तुम्हाला आणि ते पुरस्कार मिळाल्यानंतर कसं वाटतंय तुम्हाला, त्या पुरस्काराबद्दल सांगा आम्हाला। हा पुरस्कार मला नर्सिंग क्षेत्रामध्ये मिळालेला आहे, राष्ट्रीय फ्लोरेंस नाइटिंगेल पुरस्कार। आणि मी नर्सिंग क्षेत्रामध्ये 1993 ते 1996 जनरल नर्सिंगचं 3 वर्षाचं ट्रेनिंग चंद्रपूर जिल्हा रुग्णालय प्रशिक्षण केंद्र इथे JNM ट्रेनिंग केलं। त्यानंतर मी नर्सिंग क्षेत्रामध्ये पदार्पण करून रुग्णाची सेवा हीच आपली ईश्वर सेवा समजून खूप राबले मी। आणि पहिली पोस्टिंग माझी गडचिरोली जिल्ह्यातच मिळाली मला, स्टाफ नर्स म्हणून 1997 मध्ये। तर त्यावेळेस तिथे खूप राहायला सुद्धा मला तिथे रूम नव्हती, तरी पण मी बाहेरून येत होती अंधारातून आणि अशा तळागाळात मी गडचिरोली जिल्ह्यात 20 वर्ष रुग्णांची सेवा केली। आल्लापल्ली, भामरागड खूप असे दौरे करायची। पावसाळ्यामध्ये एक महिना आउटसाइडला राहून आम्ही कार्य केलं, रुग्णांची सेवा केली। आणि आल्लापल्लीला डायरियाची साथ लागली होती आणि खूप 1-2 मृत्युमुखी पण पडले। त्यानंतर आमचे सिव्हिल सर्जन डॉक्टर गफ्फार होते, त्यांनी आमची टीम आल्लापल्लीला नेऊन आम्हाला 1 महिना जवळजवळ तिथे ठेवले आणि आम्ही ते मृत्यूचं प्रमाण कमी केलं। आणि एवढा तो प्रकोप होता की आम्हाला सुद्धा डायरिया झाला होता आणि अशा हलाखीत आम्ही तिथे दिवस काढले आणि अनेक कार्य केले। मी मोतीबिंदू शस्त्रक्रियेकरिता सुद्धा भामरागड पर्यंत मी गेलेले आहे, अनेक कार्य केले। ताई, एकाकडे नर्सिंग क्षेत्रात काम करणारा त्यांना खूप जास्त समस्या आहे। ते म्हणतात आम्ही काम कसं करायचं,
अशा वेळेत तुम्ही आपल्याला स्वतःला कसं काय मोटिवेट केलं इतकं काम करायला, आणि आता तुम्ही दुसरे नर्सिंग क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना काय संदेश देऊ इच्छिता? माझ्या वेळेस तर खूप स्टाफ नर्स कमी असायच्या, नर्सिंग क्षेत्रामध्ये जास्त मुली जात नव्हत्या. पण आता एवढं म्हणजे एक आदर्श नर्सिंग क्षेत्र झालेलं आहे आमच्या राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाइटिंगेलमुळे. आम्हाला ते आमचे आराध्य दैवत आहे आणि मॉडेल नर्सिंग स्कूल म्हणून त्यांनी स्थापना केली आहे आणि त्यामुळे आज नर्सिंग क्षेत्राला एवढा मोठा सन्मान मिळालेला आहे. तर आमच्या नर्सिंग क्षेत्रामध्ये PhD पर्यंत शिक्षण घेता येतं. BSc नर्सिंग, MSc नर्सिंग, डिप्लोमा कोर्स, सायकॅट्रिक, पेडियाट्रिक, पब्लिक हेल्थ नर्स असे डिप्लोमे कोर्ससुद्धा या क्षेत्रामध्ये करता येतं. आणि जे येणारे जे नवीन पिढी आहे त्यांना मी एवढं सांगू इच्छितो की हा आपला नर्सिंग क्षेत्र खूप मोलाचा आणि चांगला क्षेत्र आहे. आपण ही रुग्णसेवा देतो, हीच आपल्याला ते रुग्ण आशीर्वाद देत असतात आणि आपल्या आशीर्वादामुळेच आपण समोर जाऊन आणि आशीर्वादामुळेच आपण एवढं, मी तरी माझ्या मते सांगते की मला रुग्णाचा खूप आशीर्वाद मिळाला असेल म्हणून मी इथपर्यंत पोहोचलेली आहे आणि राष्ट्रीय पुरस्कार मी मिळवलेला आहे. ताई, 2 प्रश्न. याच्या अगोदर चंद्रपूर जिल्ह्यात कोणाला मिळाला आहे का, नंबर 1, आणि नंबर 2, हा पुरस्कार मिळण्यासाठी कसं काय अप्लाय करतात किंवा ते स्वतः संज्ञान घेतात, कसं असतात? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये प्रथम छाया पाटील, ह्या पण पब्लिक हेल्थ नर्स होत्या. मागच्या वर्षी बहुतेक मिळालं त्यांना, 20 मध्ये मिळालं. 20 मध्ये छाया पाटील यांना जिल्हा परिषदच्या पब्लिक हेल्थ नर्स पहिला अवॉर्डेड. नंबर 2 पुष्पा पोळे, गेल्या वर्षी 23 मध्ये त्यांना मिळालं. त्या पण पब्लिक हेल्थ नर्सच्याच पोस्टवर त्यांना पण मिळालं. आणि मी तिसरी चंद्रपूर जिल्ह्यातली, मी सुद्धा पब्लिक हेल्थ नर्स क्षेत्रात मध्ये मी हे प्रावीण्य आणि अवॉर्ड मिळवलेलं आहे. याच्यासाठी कसं काय अप्लाय करतात की गव्हर्नमेंट स्वतःहून देतात? नाही, यासाठी फॉर्म निघतात. जानेवारीला फॉर्म निघतात, डिसेंबरला, आणि 31 जानेवारी लास्ट डेट फॉर्म भरण्याची डेट असते. आणि संपूर्ण जे आपण कार्य करतो ते डॉक्युमेंट जोडावं लागतं. कुठले काही नॅशनल प्रोग्राम जे आपण राबवतो त्याचे जर असेल, कोणते पेपरमध्ये ॲड आपली आली असेल, ते सगळं आपण, आणि गोपनीय अहवाल जे असतो 5 वर्षाचे CR पण महत्त्वाचे असते या प्रस्तावामध्ये. आणि सगळं डॉक्युमेंट जमा करून आम्ही प्रथम नागपूरला पाठवतो. प्रॉपर चॅनलनी हे डॉक्युमेंट्स पाठवावं लागतं, डायरेक्ट मेल नाही. DD ऑफिसला नागपूरला पाठवावं लागतं. नागपूरवाले तिथून एक कव्हरिंग लेटर, DDचं कव्हरिंग लेटर लावून मुंबईला पाठवल्या जाते आणि मुंबईच्या आरोग्यमंत्र्याचं तिथून लेटर कव्हरिंग लावून ते दिल्लीला पाठवल्या जाते. असे हे प्रॉपर चॅनलने प्रस्ताव पाठवल्या जाते. ताई, एक शेवटचा प्रश्न. राष्ट्रपतीच्या हस्ते पुरस्कार प्राप्त करणे आणि आज शिवसेनेची वाघीण, जे स्वतः पण नर्सिंग फील्डमधनं आहे, त्यांच्या हाताने शिवाजी महाराजांची प्रतिमा तुम्हाला मिळाली आहे, दोन्ही कसं वाटतंय तुम्हाला? मी तर धन्यवाद करते की महामाई प्रस्ताव पाठवल्या जाते. ताई, एक शेवटचा प्रश्न. राष्ट्रपतीच्या हस्ते पुरस्कार प्राप्त करणे आणि आज शिवसेनेची वाघीण, जे स्वतः पण नर्सिंग फील्डमधनं आहे, त्यांच्या हाताने शिवाजी महाराजांची प्रतिमा तुम्हाला मिळाली आहे, दोन्ही कसं वाटतंय तुम्हाला? मी तर धन्यवाद करते की महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजींचे, की आम्हाला म्हणजे एवढ्या तळागाळातल्या, आम्ही खेड्यापाड्यातले लोकांचं एवढ्या भारतातून आमचं सिलेक्शन होणं खूप हे गर्वाची गोष्ट आहे. तर मी माझे TNE आहे, जे ट्रेन नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया, इंडियन नर्सिंग काउन्सिल, आणि राष्ट्रपतीजींचे मी खूप खूप धन्यवाद आहे या अवॉर्डसाठी. आणि तसेच आज मला इथे शिवसेनेतर्फे मला माझा सत्कार मूर्ती म्हणून मला फोन आला आपल्या नंदू भाऊ पडाल यांच्याकडून की तुमचा सत्कार आहे, महिला मेळावा आहे शिवसेना उद्धव ठाकरे साहेब यांच्याकडून. तर किशोरीताई पेडशेकर मॅडम येणार आहे, पेंडेकर मॅडम येणार आहे, आणि त्या सुद्धा एक परिचारिका होत्या आणि मुंबईच्या महापौर सुद्धा झाले, मुंबईच्या महापौर पदावर आता आहेत. आणि त्या जेव्हा परिचारिका म्हटल्यावर मला एकदम आनंद झाला, अरे माझ्या क्षेत्रातल्या मॅडम आहे
म्हणून मी एकदम आनंदात झाले आणि आज मी या सत्कारमध्ये आपलं पदार्पण केलं. म्हणजे हे साबित झालं तुमच्याकडनं आणि किशोरीताईकडनं की एक परिचारिका म्हणून काही करू शकते. परिचारिकेकडूनच मला एक सत्कार झाला. आणि परिचारिका काही लहान पद नाही, हे कोणताही काम करू शकतात. काम करू शकतात. आज त्या पण परिचारिकामधून आज शिवसेनेमध्ये आहे आणि महापौर आहे मुंबईच्या. तर खूप गर्वाची बाब आहे. नंदूभाऊ पडाणने तुम्हाला आज बोलवलं आणि रविभाऊ शिंदे हे आयोजक आहेत कार्यक्रमचे, त्यांच्याबद्दल काय बोलायचं आम्हाला 2 शब्द? आपले आयोजकांचे मी धन्यवाद करते, शिंदे साहेबांचे. मला या एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये बोलवले, मी त्यांचे खूप खूप धन्यवाद आहे. तसेच नंदूभाऊ पडाल यांनी सुद्धा मला 2 दिवसापासून फोन करत आहे आणि त्यांचे सुद्धा मी खूप खूप धन्यवाद म्हणते. आणि सर्व शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचे सुद्धा मी खूप धन्यवाद. तो ये थी मायाताई भावने, जिनका सम्मान सत्कार 2 बार यहाँ पे भद्रावती में रविभाऊ शिंदे द्वारा आयोजित ये महिला मेड़ावा में हुआ है। और ये सम्मान किशोरीताई पेडनेकर जो खुद एक परिचारिका है और मुंबई का महापौर जैसा पद भूषित कर चुकी है, उनके हाथ से हुआ है। एक बार फिर हम अपनी तरफ से, हमारे चैनल की तरफ से मायाताई को अभिनंदन करते हैं, आशाताई को अभिनंदन करते हैं और आगे ऐसे ही आपसे प्रेरित होकर लोग अच्छा काम करें, इसकी आशा करते हैं। धन्यवाद सर। धन्यवाद। मुलींकरिता सुवर्ण संधी, सुवर्ण संधी, सुवर्ण संधी। महाराष्ट्र शासन द्वारा संचालित मुलींची शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर सादर करीत आहे खास SSC पास मुलींकरिता 1 व 2 वर्षीय अभियांत्रिकी व बिगर अभियांत्रिकी अभ्यासक्रम। 1 वर्षीय बिगर अभियांत्रिकी अभ्यासक्रम मध्ये शिका ड्रेस मेकिंग, फळे व भाज्या संस्करण, मेकर अँड कन्फेशनर, सेक्रेटरियल प्रॅक्टिस इन इंग्लिश। तसेच 2 वर्षीय अभियांत्रिकी अभ्यासक्रम मध्ये शिका इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टीम मेंटेनन्स। आणि फक्त ST म्हणजेच आदिवासी अनुसूचित जमाती उमेदवारांसाठी 1 वर्षीय बिगर अभियांत्रिकी अभ्यासक्रम मध्ये शिका कॉस्मेटोलॉजी, ड्रेस मेकिंग, कटिंग अँड सुईंग, कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट। ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता या वेबसाईटचा वापर करू शकता। तसेच आमच्या संस्थेत सुद्धा आपले ऑनलाईन फॉर्म निःशुल्क भरून दिले जातील। ITI मुलींची इथे 10 ट्रेड आणि 12 युनिट आहे आणि शासनाच्या विविध योजना इथे राबवल्या जातात। मुलींची शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर, सिव्हिल लाईन्स, जुना वरोरा नाका, जिल्हा चंद्रपूर। मानापानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला, रुसवा नको ग बाई कुणाचा, मोठ्यानी उतारा काढला। लगीन घाई सुचून देई, खरेदीने पणा काढला, खरेदीला वरसी धीने उत्साह नवा आणला। बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला।